माझ्या भावना नाही, मी माझ्या कुटुंबासह आत्मदान सुद्धा करू शकते, कारण 2010 जाता आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय आहे का सर आमच्याकडे सांगा बघू तुम्ही. अच्छा, नाही मुळात आम्ही आज झालेला आहे ही 60% अट त्वरित रद्द करावी आणि याद्या रिवाईज कराव्यात. नमस्कार, मी जावेद तांबोळी. स्टेट टॉक मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर शिक्षक भरती संदर्भात आपण वेळोवेळी अपडेट देत आहोत. आपल्याला माहिती आहे की 11,085 जागांची शिक्षक भरती झालेली आहे. खरं तर आतापर्यंतची मोठी भरती झालेली आहे अशा पद्धतीनं या भरती संदर्भात सांगतायत. मात्र या भरती संदर्भात अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत. अनेकांनी वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते या भरतीच्या निमित्ताने उपस्थित केलेले आहेत. काही याचिका सुद्धा कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत आणि या संदर्भात जे याचिकाकर्ते आहेत ज्योती सुरसे आपल्या सोबत आहेत. ते या एकूणच भरती प्रक्रियेबद्दल काय प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहेत त्याच्या संदर्भात आपण त्यांच्यासोबत चर्चा करायची आहे की नेमकं काय या भरती संदर्भात प्रश्न आहेत, कोणत्या त्रुटी या भरतीमध्ये राहिलेल्या आहेत, एकूणच या भरती संदर्भात आपण बोलायचं आहे. कारण एका बाजूला प्रशासन जे आहे ते 100% नियमाने ही भरती केली असं सांगित आहेत. मात्र अनेक अभियोग्यताधारक जे आहेत ते भरतीवर प्रश्न उपस्थित करतायत, त्रुटी जे आहे ते काढतायत. तर ज्योती सुरसेजी काय सांगाल, काय नेमकी या भरती प्रक्रियेमध्ये त्रुटी आहेत, तुमचं नेमकं काय म्हणणं आहे आणि तुम्ही कोर्टामध्ये कोणती याचिका दाखल केलेली आहे? नमस्कार सर, मी ज्योती सुरसे नाशिक मधून बोलतेय. सर, मी एक अन्यायग्रस्त अभियोग्यता धारक म्हणून माझं मत या ठिकाणी व्यक्त करते आहे. सरांनी ज्या पद्धतीने, प्रथम तर सरांना, आदरणीय आयुक्त साहेबांना नमस्कार, त्यांनी ही सर्वात मोठी भरती या ठिकाणी पार पाडली. पण या ठिकाणी जी भरती पार पडल्यानंतर ज्या गोष्टी समोर आल्या त्या आम्हाला अपेक्षित नव्हत्या, त्या गोष्टींपासून आम्हाला एकदम अननोन ठेवण्यात आलं. त्यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला दिसून आला. तर सर्वात मोठा अन्याय असा झाला की सरांनी 55 आणि 60% ही अट लावून मागासवर्गीय उमेदवार आहेत जे 55 ते 60% टीईटी पात्रता परीक्षा पास केलेले आहे, त्यांच्याकडे उच्च गुण असूनही आमची निवड झालेली नाही. त्यामुळे आम्ही नाराज आहोत सरांवर. आणि जर 127 वाली महिला, तिच्याकडे SCBC चं सर्टिफिकेट असेल आणि या 60% आरक्षणामुळे किंवा 60%ची टीईटीची अट लावल्यामुळे ती भरतीतून बाहेर फेकली गेली, अशा अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत. त्यामुळे आम्ही कोर्टात सर्व महिलांनी याचिका, आणि याचिकाकर्ते आम्ही सर्व महिलाच आहोत. आमच्यावर जो अन्याय झाला आहे तो सर्वच विद्यार्थ्यांवर झालाय. सर्वांना न्याय मिळावा म्हणून आम्हाला कुठल्याही प्रकारचा भरतीवर स्टे नको आहे, परंतु हा 60%चा जो जाचक अट आम्हाला अंधारात ठेवून लावली आणि त्यामुळे आम्हाला भरतीतून जर वगळण्यात येत असेल तर आम्ही निश्चितच न्याय मागणार. मी वेळोवेळी सरांना याविषयी विचारणा केली तर सर किमान 3 दिवस मला जो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्याबद्दल स्पष्टीकरण देत होते. तसे माझ्याकडे सरांचे जे मेसेजेस आहेत ते पण आहेत. त्यानंतर मी सुमारे 3 ते 4 दिवस मुंबईत याचिका दाखल करण्यासाठी उपस्थित होती. त्यानंतर मी पुन्हा सरांना म्हटलं की सर, तुम्ही हा 60%चा जो नियम लावला आहे त्यामुळे आम्हाला जे उच्च गुणवत्ता धारक आहे त्यांच्यावर तुम्ही एक प्रकारे अन्याय करत आहात. जर 111 वर ओपन महिलेचं सिलेक्शन होतं तर 113 ची महिला जी आहे ती काही कारणास्तव हा नियम लावल्यामुळे भरतीमध्ये प्रविष्ट होऊ शकली नाही. आणि असेही माझ्याकडे मेसेजेस किंवा पुरावे आहेत की सरांचा हा नियम झाकून ठेवल्यामुळे एक मागासवर्गीय महिला, तिला तिच्या जिल्ह्यामध्ये त्या प्रवर्गासाठी जागा नाही म्हणून तिला ओपनचे प्रेफरन्सही दिलेत, पण त्या ओपनच्या प्रेफरन्सवर तिची निवडच झाली नाही, कारण की ती 60% गुणवत्ता टीटी ही फक्त पात्रता परीक्षा असताना याबद्दल आम्हाला कुठलंही नोटिफिकेशन नाही. 31 जानेवारीला परीक्षेचं नोटिफिकेशन आलं, त्यानंतर किंवा त्यापूर्वीही सरांनी आम्हाला याबद्दल स्पष्टीकरण दिलेले नाही. टीईटी ही फक्त शिक्षक पात्रता परीक्षा आहे, त्यात नोकरीसाठी कुठेही या प्रमाणपत्राचा दावा करता येणार नाही असं स्पष्ट नमूद केलेलं आहे. सीटीईटी सुद्धा आणि
टीईटी मध्ये सुद्धा सर्टिफिकेटवर असं जर असताना तुम्ही टीईटीचा हा नियम लावून आम्हाला भरतीच्या बाहेर केला आणि पुढे या भरतीमध्ये तुम्ही आता सांगताय की सेकंड राऊंडला ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे ते अपलोड करू शकतात, मग याचा अर्थ काय? एकच भरती प्रक्रिया तुम्ही दोन नियमांनी का राबवता आहेत? जे फर्स्ट राऊंड मध्ये किती मोठ्या संख्येने आमच्यावर अन्याय झाला आहे, नाही, आम्ही मुळात कुठपर्यंत हा अन्याय सहन ज्योतिजी करायचा? जर ज्योतिजी, मुळात सुप्रीम कोर्टाचा आदेश होता. सुप्रीम कोर्टाचा आदेश जो आहे तो शिक्षण आयुक्तांनी फॉलो केलेला आणि त्या पद्धतीने भरती केलेली आहे. मुळात तुम्ही टीईटी आणि सीटीईटी मध्ये जर सवलत घेत असाल कास्टची आणि मग जर तुम्ही ओपन मध्ये मग कन्व्हर्शन मागत असाल तर हे कुठंतरी चुकीचं आहे. अशा पद्धतीची जी भूमिका आहे ती प्रशासनाने घेतलेली आहे. त्यामुळं ही जी भरती प्रक्रिया आहे ती 100% नियमाने झालेली आहे, अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. जर आम्हाला मान्य आहे, पण जर तुम्ही 2019 किंवा 2014चा जर संदर्भ आम्हाला देत असाल तर तो शासन निर्णय भरती प्रक्रियेचं परीक्षेचं टेटचं नोटिफिकेशन येण्या अगोदर आम्हाला का सांगितलं नाही? जाणून बुजून आम्हाला अंधारात का ठेवला? आणि जर आम्ही ओपन साठी इलिजिबल नव्हतो तर माझ्या लॉग इनला तुम्ही माझी टीईटीची पात्रता तुमच्याकडे होती, सीटीईटीची होती, तर माझ्या लॉग इनला मला ओपनला प्रेफरन्सच का दिले? माझ्या आशा जागृत का केल्या? मला माहिती सर्वजण म्हणत होते 100+ वाल्यांचं सिलेक्शन नक्की होईल. मी गडचिरोलीला सुद्धा जाण्यासाठी तयार होती सर. मला ही नोकरीची खूप गरज होती. अशा पद्धतीने आता जर पुढची पण भरती प्रक्रियेत सरांनी जर ही अट लावली तर पूर्ण भरती प्रक्रियेत माझा विचार कुठेही होणार नाही. ओपन प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडे सर्टिफिकेट आहे हे सरांना जाणीवपूर्वक माहिती होतं. आमच्याकडे सर्टिफिकेट नाही. जर अगोदर ही बाब सरकारने किंवा आयुक्त साहेबांनी निदर्शनास आणून दिली असती तर मागासवर्गीयांनी मोठ्या प्रमाणात उठाव केला असता, भरती प्रक्रियेत काहीतरी अडथळा केला असता, असं कुठंतरी आमच्या मनात निर्माण होती शंका. म्हणून आम्ही ठरवलं की आता रडायचं नाही, लढायचं. किती दिवस सर, माझं वय 37 वर्ष आहे. मला या नोकरीची खूप गरज होती आणि टेट ही परीक्षा इतकी अवघड होती, इतक्या पद्धतीने आम्ही ती दिली. 100च्या वर मार्क्स पण पाडले. ज्या ठिकाणी 90 मार्क्स वाला ओपनचा विद्यार्थी सिलेक्ट होत असेल आणि 100-110 मार्क्स असूनही आम्हाला तिथे चान्स मिळत नसेल तर या ठिकाणी गुणवत्तेला न्याय कुठे मिळणार आहे? अच्छा. दिवस आम्ही हे सण आणि आता खूप अपेक्षा होती की आयुक्त साहेब अगदी चांगल्या प्रकारे भरती पार पडतील. त्यांच्या हिशोबाने त्यांनी ती पारही पाडली आहे. पण हा जो नियम आहे तो भरती प्रक्रियेची प्रोसेस सुरू होण्यापूर्वी सरांनी आम्हाला का सांगितला नाही? आणि मुळातच जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आहे तो जर संदर्भ सर देत असतील तर तो संदर्भ आम्हाला 2019 ते 2023 या कालावधीत का लपून ठेवला? एक महाराष्ट्र शासनाचा GR सुद्धा आम्हाला त्याबद्दल माहिती नाही. आणि रोज इतर बुलेटिन तेही सांगितलं नाही. आणि मुळात भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोणतेही नियम बदलून भरती प्रक्रिया केली जात नाही. या भरती प्रक्रियेत असं झालं की विविध नियम बदलले, विविध नियमांचं उल्लंघन केलं आणि त्यामुळे आम्ही आज आमच्या हक्काच्या नोकरीपासून वंचित राहिलोय. खर तर या संदर्भात याचिका आणखी आणि एक त्यामुळेच आम्ही 11 महिला आहेत. 11 महिलांनी याचिका दाखल केलेली आहे. न्यायदेवता आम्हाला न्याय देईल. न्यायदेवता आमची नोकरी जी म्हणजे आहे ती तुमची आमचा याचिका काळजाचा तुमच्या विषय आहे सर. याचिकेवर आज तुमच्या माझं याचिकेवर संपूर्ण कुटुंब माझ्या नोकरीवर अवलंबून आहे. ज्योतिजी, तुमच्या याचिकेवर विचार होईल असं तुम्हाला वाटतंय? कारण यापूर्वी अनेक याचिका ज्या आहेत ते मराठी माध्यमची याचिका असेल ती सुद्धा कोर्टामध्ये फेटाळण्यात आलेली आहे. काल सुद्धा एक याचिका त्याच्यावर सुद्धा सुनावणी झालेली आहे. जी भरती प्रक्रिया आहे ती सुरळीतपणाने सुरू ठेवा अशा पद्धतीचे सुद्धा त्यामध्ये सांगण्यात आलेले आहेत. तुमची याचिका मुंबई कोर्टामध्ये टिकेल असं तुम्हाला वाटतंय का? आम्हाला विश्वास आहे न्यायदेवता आम्हाला न्याय देईल. का? कारण आम्ही सत्य बाजू सर आता 2017चे विद्यार्थ्यांचा प्रेफरन्स दिलेला आहे. 2017ला जी भरती चालू आहे ती आतापर्यंत चालू आहे. त्या भरतीमध्ये कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 55 ते 60 मार्क्स मध्ये टीईटीला असलेले गुण आहेत, माझ्याकडे ते पुरावे आहेत. त्यांना तुम्ही सामावून घेताय आणि 3 महिन्यानंतरच्या भरती प्रक्रियेत हा नियम सांगून आम्हाला बाजूला केलं. याबद्दल आम्हाला आक्षेप आहे, दुसरं काहीच नाही.
मार्क्स वाला ओपनचा विद्यार्थी असेल, आम्ही त्याच्यापेक्षा मेरिटने जास्त असेल, तर आमचा विचार हा ओपन प्रवर्गात आधी होईल आणि नंतर आमच्या कॅटेगरीत होईल. ओपन ही कुणी एकाची मक्तेदारी नाहीये, तिथं सर्व लोक जाऊ शकतात त्याच्या गुणवत्तेनुसार. अशी कुठेतरी शंका निर्माण होते की विशिष्ट लोकांना या प्रवाहात आणण्यासाठी हा नियम तर आमच्यापासून डावलून ठेवला नाही, आम्हाला अंधारात ठेवून ही जाचक लावून भरतीतून अगदी कावेबाज पद्धतीने तर दूर केलं जात नसेल ना. जर ज्या ठिकाणी एक उदाहरण आहे सर माझ्याकडे, नाही सर, मला आता माझ्या भावना नाही, मी माझ्या कुटुंबाचं आत्मदान सुद्धा करू शकते, कारण 2010 पासून मी या भरतीच्या प्रतीक्षेत आहे. 2010 ला सुद्धा ह्याच प्रकारे काहीतरी करप्टेड प्रमाणे भरती झाली, वगळलं गेलं. 2017 ला टीईटी 2 ही 1 ते 5 ला लागू केली, त्यामुळे आम्ही त्याही भरतीतून बाजूला झालो. आता पण तेच, आणि आता परत भरती कधी होईल सर? किती दिवस आम्ही हा अन्याय सहन करणार आहे? जर पुढच्या टप्प्यामध्ये माझ्या ओबीसी प्रवर्गासाठी मला जागा नसेल, आत्ताच्या भरतीमध्ये सुद्धा काही गैरप्रकार झाला असं तुम्हाला वाटतंय? गैरप्रकार नक्की, गैरप्रकार मी म्हणणार नाही. सरांनी सुप्रीम कोर्टाचा जो आदेशाचा संदर्भ सर मला दिवस देत होते, त्यानंतर मी रविवारी सरांशी बोलले. सरांनी एकदाही मला स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं दिलं नाही, ते 3 दिवसापूर्वी देत होते. त्यानंतर सरांनी मला फक्त लेट्स होप होईल, मी मोठ्या प्रमाणात जागा मान्य आहे, पण ही जी भरती प्रक्रिया तुम्ही राबवली, तो जो नियम या भरती प्रक्रियेत लावलाय, तो कोणत्याही विद्यार्थ्यांना माहित नव्हता. एक उदाहरण आहे सर, एक एनटीडी प्रवर्गाची महिला जिच्याकडे प्रकल्पग्रस्त प्रवाह आहे माझ्याकडे, आणि दुसऱ्या ठिकाणी ओपनचं मेरिट हे 98 वर क्लोज होतं प्रकल्पग्रस्ताचं, आणि इकडे एनटीडी महिला जी आहे 107 मार्क्स असून ही टीईटीची अट लावल्यामुळे ती भरतीतून बाहेर फेकली गेली आहे. याचं कारण सरांनी स्पष्ट करावं. अशा अनेक उदाहरणं आहेत. 128, 127, 114, 12 ह्या ज्या महिला आहेत कॅटेगरीच्या, त्या फक्त आणि फक्त या टीईटीची 60% अट लावल्यामुळे भरतीतून बाहेर पडल्या, आणि आम्ही सर्व महिलांनी मिळूनच ही याचिका दाखल केलेली आहे. सरांना वारंवार निवेदन दिलं, वारंवार विनवणी केली, तरी सर आमची बाजू समजून घेत नाहीत. अच्छा, ठीक आहे. आपल्या सोबत आणखीन एक अभियोग्यताधारक आहेत, राम करे आपल्या सोबत आहेत. राम करे, काय वाटतंय नेमकं आता ज्योतिजींनी जो मुद्दा मांडलेला आहे त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की तो मुद्दा योग्य आहे की जी भरती प्रक्रिया झालेली आहे ती सुरळीतपणाने झालेली आहे? तुमचा माईक ऑन करा, तुमचा माईक ऑन करा. धन्यवाद सर, तुम्ही आपल्या चॅनेलवरती मला या संदर्भात बोलण्याची संधी दिल्याबद्दल. सुर्वे मॅडमांनी जो मुद्दा मांडलेला तो अगदी रास्त आहे. कोणतीही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल किंवा केंद्रीय स्तरावरती असेल, त्याचे टर्म्स आणि कंडिशन अगोदर डिक्लेअर केले जाते. मॅडम बोलतात ते अगदी योग्य आहे. आपली टेट खरं तर 2022 फेब्रुवारीला होणार होती, ती झाली, लेट झाली, आणि ती आपली आली 23 मध्ये. मग 1 वर्षाच्या कालावधीमध्ये हे झोपले होते का प्रशासकीय अधिकारी? यांना कळत नव्हतं का की जर तुम्हाला आम्हाला ओपन मध्ये घ्यायचंच नव्हतं, तो निर्णय 2019 हे सगळं माहित असताना देखील तुम्ही अंधारात ठेवून विद्यार्थ्यांना यामधून कसं तुम्ही बाहेर ढकलता येईल, आरक्षित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कशा प्रकारे अन्याय करता येईल, असाच एक हेतू मला दिसतोय प्रशासकीय अधिकाऱ्यांचा. तुम्हाला याच्यामध्ये आम्हाला घ्यायचंच नव्हतं तर तुम्ही आम्हाला प्रेफरन्स का दिले? हे मॅडमांनी सुद्धा हा मुद्दा मांडलेला आहे. आम्हाला आशा दाखवली, आम्हाला माहित नव्हतं, आणि तुम्ही टीईटी ही आजीवन लागू केली, त्यामुळे आम्ही टीईटी पात्र राहू. मागासवर्गीय कक्षामधून किंवा आरक्षित प्रवर्गातून आम्ही टीईटी पात्र असल्यामुळे पुन्हा देण्याचा आम्ही प्रयत्नच केला नाही, कारण आम्हाला आजपर्यंतच्या नियमामध्ये असं माहित होतं की आम्ही ओपनच्याही जागेवरती सिलेक्शन होऊ शकतो आणि आरक्षित जागेवरती सिलेक्शन होतो. ही पात्रता परीक्षा आहे. कोणतीही पात्रता परीक्षा ही फक्त तुमची पात्रता सिद्ध करण्यासाठी असते. तुम्ही नोकरी, तुम्ही सरळ म्हणलेलं आहे ते JR मध्ये सुद्धा, टीईटीच्या पात्रतेला धरून तुम्हाला कोणतीही नोकरी मिळणार नाही. तुम्हाला टेटच्या स्कोर वरती काय करावं लागेल, नोकरी हस्तगत किंवा मिळवावी लागेल, असं तुम्ही स्पष्ट म्हणलेलं आहे.
आणि ऐनवेळी 25 तारखेला तुम्ही ज्यावेळी 11,086 विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिद्ध केली आणि त्यानंतर तुम्ही सांगताय की आम्ही हा क्रायटेरिया लावलेला आहे 50 आणि 60% हा सर्रास महाराष्ट्रातील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांवरील अन्याय झालेला आहे आणि या अन्यायाविरोधात सर्व मॅडमांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्या लढलं पाहिजे आणि सर्व अभियोजक ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे त्या सर्वांनी ताकदीनं लढलं पाहिजे. आयुक्त साहेबांना माहित असायला पाहिजे होतं की गेले 10 ते 12 वर्ष एक तप विद्यार्थी या शिक्षक भरतीची वाट पाहतायत. त्यांनी काय करायचं आता? आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय आहे का सर आमच्याकडे सांगा बघू तुम्ही. अच्छा नाही मुळात रामजी एक मिनिट. मुळात जी भरती झालेली आहे ती सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार झालेली आहे असं शिक्षण आयुक्त सांगतायत. त्यामुळं सुप्रीम कोर्टाचा आदेश जो आहे तो फॉलो केलेला आहे, नियमानं ही भरती केलेली आहे असंही ते सांगतायत. ना सुप्रीम कोर्टाचा आदेश फॉलो करा तुम्ही नक्की करा, पण तुम्ही अगोदर इतके दिवस 1 वर्ष झोपला होता का? तुम्ही का सांगितलं नाही विद्यार्थ्यांना? हे भावी शिक्षक आहेत, सुजाण नागरिक घडवणार आहेत देशाचे एक चांगले जबाबदार नागरिक भावी शिक्षक होणार, यांना तुम्ही अंधारात का ठेवले? या प्रश्नाचं उत्तर आहे का आयुक्तांच्याकडे? अच्छा म्हणजे आयुक्तांनी हे जाणीवपूर्वक केलंय असं तुमचा आरोप आहे का? अहो असंच म्हणावं लागेल. तुम्ही संगणकीय प्रणालीकडे मानवी हस्तक्षेप न करता केली म्हणताय, मग हा निर्णय तुम्हाला सांगायला काय अडचण होती विद्यार्थ्यांना? हा ज्योतिजी बोला. तुम्ही ही आपली भरती प्रक्रिया तुम्ही पाहताय की? बोला ज्योतिजी बोला. हा सर मी बोलू का? बोला. सर जर असं असेल संगणकीय प्रणालीनुसार भरती प्रक्रिया केली तर आमचं जे सेल्फ सर्टिफिकेशन आहे ते तुम्ही सप्टेंबर 2023 ला आमची सीटीटी टीईटी सर्व माहिती तुमच्या लॉग इनला असताना तुम्ही आम्हाला प्रेफरन्सेस दिले. सर मला 155 प्रेफरन्सेस आलेले होते. मला वाटलं मी 1 ते 12 या वर्गासाठी आहे माझी पात्रता, कुठेतरी 1 ते 5 ला तरी आपलं काम होईल या आशेवर मी होते आणि नंतर जे हे उघड झालं की अशा प्रकारे भरती प्रक्रिया केली. जर माझी लॉग इनला माझी माहिती तुमच्या लॉग इनला सेव्ह आहे, तुम्ही म्हणताय की तुम्हाला टीईटी 60% मुळे वगळला, तर मग माझे 55% आहे किंवा मी 55 ते 60च्या दरम्यान आहे हे तुम्हाला जाणीवपूर्वक माहित होतं, तरी मला ते प्रेफरन्स का दिले? हा महत्वाचा मुद्दा आहे. अच्छा लॉग इन करून घेतले, सर्व अंधारात ठेवलं आणि सर्वांना माहिती होतं सर जाणीवपूर्वक. जर आपण विद्यार्थ्यांना हा मुद्दा भरती प्रक्रियेपूर्वी सांगितला, नोटिफिकेशन अगोदर येण्याआधी, आमच्या सारख्या महिलांनी सर मी 2013 ला पहिली टीईटी प्रथम प्रयत्नात पास झालेली आहे. मग मी काय करावं सर? एखाद्या अभियोग्यता धारकाला कमी प्रेफरन्स देण्यापेक्षा आणि कमी प्रेफरन्स देऊन त्या विद्यार्थ्याचं किंवा त्या अभियोग्यता धारकाचं नुकसान होण्यापेक्षा जास्तीत जास्त प्रेफरन्सेस दिल्यामुळं तो तोटा जो आहे, ते जे नुकसान आहे ते कमी होईल अशा पद्धतीची भूमिका ही शासनाने घेतली असेल, प्रशासनाने घेतली असेल. त्यामुळे कदाचित हे जे प्रेफरन्सेस आहेत तेही दिले असतील. सरांना माहित असेल की जर आपण ही अट लावली तर विद्यार्थी भरती प्रक्रिया थांबवतील, भरती प्रक्रियेची निवड यादी लावल्यानंतर विद्यार्थी कुठेतरी थांबतील. जे 11,086 विद्यार्थी सिलेक्ट झाले आहेत त्यांचं तर अभिनंदनच आहे, आम्हाला त्याबद्दल काहीही प्रॉब्लेम नाही. पण जर आमच्यापासून तुम्ही आम्हाला ही अट लावून भरतीतून वगळला असेल तर त्याला आमचा विरोध आहे. तुमच्या या भूमिकेमुळे कुठेतरी 11,085 जण जे लागलेले आहेत, सिलेक्ट झालेले आहेत, त्यांच्या मनामध्ये सुद्धा धाकधुकता आहे. त्यांना सुद्धा एक प्रकारची भीती वाटते, कारण तुम्ही याचिका दाखल केलेली आहे या 11,085 जी भरती झालेली आहे 11,085 जागेची, त्या संदर्भात तुम्ही याचिका दाखल केलेली आहे. त्यामुळे तेही सुद्धा त्यांच्याही मनात कुठेतरी भीती आहे.
राम सर, करेजी बोला. त्यांच्या जे विद्यार्थी सिलेक्ट झाले त्यांचं तर मी मनापासून अभिनंदन करते. त्यांचं नुकसान व्हावं असं मला कुठेही वाटत नाही. मला फक्त असंच आम्ही ह्याच मुद्द्यावर केली आहे याचिका दाखल, की सरांनी ही जी टीईटी 60% अट आम्हाला अंधारात ठेवून लावली, त्यामुळे आमच्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांचं, अनेक मागासवर्गीयांचं नुकसान झालेलं आहे. अच्छा. ही 60% अट त्वरित रद्द करावी आणि याद्या रिवाईज कराव्यात. आता 8 दिवसात सर जर याद्या लावू शकतात तर रिवाईज याद्या लावायला किती दिवस लागणार आहेत? अच्छा. खरं तर कोण दुसरा सहन टप्पा करेल सर? जर पात्रता पूर्ण 115 वाला विद्यार्थी सिलेक्ट होत नसेल आणि 113-12 विद्यार्थी मार्क्स वाला विद्यार्थी सिलेक्ट होतो आहे आणि असेही पुरावे तो आले की आरक्षणाचा भाग आहे. 163 मार्क्स असून तो मुद्दा तो आरक्षणाचा भाग आहे. आरक्षणाचा भाग आहे. आपण अनेक भरती प्रक्रिया बघतोय की वेगवेगळे मेरिट लागत असतात. वेगवेगळ्या मार्कांचं मेरिट लागतं. त्यामुळे तो आरक्षणाचा भाग आहे. आरक्षणावर आपण आतापर्यंत हे मेरिट असं लागलेलंच नाहीये सर. ही अच्छा. ऐतिहासिक भरती आहे की ज्यात सर्वात कमी मेरिट हे ओपन प्रवर्गाचं लागलं आणि जास्त म्हणजे जो ओपन मध्ये गेला आहे तो त्याच्या गुणवत्तेने गेला आहे. हेच म्हणणं आहे की तुम्ही जर 60% अट लावून आमच्या गुणवत्तेवर आक्षेप घेत असेल, आम्हाला डावलत असेल तर आम्ही शांत बसणार नाही. कारण आमच्या नोकरीचं 37-38 वर्षाच्या वय झालेल्या महिलांनी ही याचिका दाखल केली. त्यांनी कुठेतरी स्वप्न रंगवले असेल. आज 14 वर्षानंतर इतकी मोठी भरती प्रक्रिया पार पाडली सरांनी. आला तुमचा त्याबद्दल मुद्दा लक्षात निश्चित आला. त्यांचा अभिमान आहे आम्हाला. तुमचा पण मुद्दा जो तुमचा नियम मुद्दा आम्हाला लक्षात न आलेला सांगता आहे. लावला त्याबद्दल आमचा आक्षेप आहे. नक्कीच नक्कीच तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. आपण राम करे यांच्याकडे जाऊया. रामजी, काय सांगाल आता इथून पुढची दिशा काय असेल? शासनानं जर निर्णय या संदर्भात नाही घेतला तर काय तुमची भूमिका असेल? नाही, शासनाने जर या संदर्भात निर्णय जर नाही घेतला तर सर्व अभियोग्यताधारकांना आपल्या न्याय हक्कासाठी सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागेल. कारण असा निर्णय कोणत्याही भरतीमध्ये अद्याप घेतलेला नाही. आणि सारासार विचार केला तर या भरतीमध्ये सर तुम्ही बघितलं तर पहिल्यांदा टीईटी बोगसवाल्यांना सामावून घेतलं, त्याबद्दल काही उद्गार नाही. त्यानंतर सीटीईटी अपेर होते त्यांना देखील घेतलं. तर आम्हाला जरी अगोदर माहित होतं तर 22 मध्ये जे सीटीईटी अपेर झाली ती आम्ही देऊ शकलो असतो, यामध्ये येऊ शकलो असतो. असे त्यानंतर जो 2017च्या भरतीचा GR आहे त्यामध्ये सरळ उल्लेख आहे की तुम्ही टेट मध्ये घेतलेले मार्क दुसऱ्या भरतीसाठी जास्त मार्क असतील तर ते वापरू शकता. हाही निर्णय त्यांनी धाब्यावर बसवलाय. म्हणजे किती निर्णय तुम्ही धाब्यावर बसवणार आहे? त्यांना वाटतं प्रशासकीय अधिकारी अभियोग्यताधारकांना काही कळतच नाही का? हे अभियोग्यताधारक येणारे उद्याचे सुजाण भावी शिक्षक आहेत, त्यांना सगळं माहित असतं. तुम्ही जर विद्यार्थ्यांना अभियोग्यताधारकांना अंधारात ठेवून जर निर्णय घेणार असेल तर याच्या मागे नेमकं खरंच काय दडलंय का, असा प्रश्न आमच्यासारख्या अभियोग्यताधारकांपुढे निर्माण होतोय. आणि याच्या विरोधात आम्ही सर्वजण अभियोग्यताधारक सुप्रीम कोर्टात जायला सुद्धा मागं पुढे बघणार नाही, ही अशी आम्ही ग्वाही देतो या ठिकाणी. नक्कीच या ठिकाणी सर, जो सुप्रीम जी भूमिका जी तुम्ही मांडलेली आहे किंवा काही आता ज्योतिजी असतील किंवा त्यांच्या सहकार्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली असेल, यानंतर राम करे यांनी सुद्धा ही भूमिका जी आहे ती घेतलेली आहे. शिक्षक भरतीमध्ये कुठंतरी शंकास्पद एकूणच भरती प्रक्रिया झाल्याचं तुम्ही सांगितलेलं आहे. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती रखडलेली होती. 50,000 शिक्षक भरती करणार अशी घोषणा शिक्षण मंत्र्यांनी केली. त्यानंतर खऱ्या अर्थानं पहिल्या टप्प्यात 30,000, त्यापैकी 21,000च्या आसपास ज्या आहेत त्या जागा निघालेल्या आहेत आणि त्यापैकी 11,085 जागांची भरती झालेली आहे. मात्र या भरतीवरही अनेक प्रश्न जे आहेत ते अनेक अभियोग्यताधारकांनी निर्माण केलेले आहेत. आता कोर्टामध्ये ही याचिका टिकणार की नाही टिकणार, टिकली तर काय याच्यावर निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि पुढील दिशा काय असणार आहे हेही तितकंच पाहणं महत्वाचं असणार आहे. तुम्ही दोघांनीही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल तुमचे दोघांचेही खूप खूप धन्यवाद. वेळ झालेली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूयात नवीन विषयासोबत. तोपर्यंत पाहत राहा स्ट्रेट टॉक. धन्यवाद. आयुक्त साहेबांना ही विनंती आहे की सरांनी 60 करावी आणि वारंवार जे नियम या भरतीमध्ये भरती प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर लावले ते सर्व नियम चुकीचे लावले आहेत.
कुठलेही नियम भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बदलण्यात येत नाही. त्याविषयी जे नियम बदलणार आहे त्याचं क्लॅरिफिकेशन तुम्हाला 31 जानेवारी 2023 पूर्वी प्रत्येक उमेदवाराला देणं अपेक्षित होतं. तसं न करता अनेक नियम धाब्यावर बसवून ही भरती प्रक्रिया राबवली आणि आम्हाला हे 60%च्या अटीपासून अंधारात ठेवून ही भरती प्रक्रिया राबवली. त्यामुळे आम्ही न्यायालयात न्याय मागितला आहे. आता आम्ही न्यायदेवतेवर विश्वास ठेवूया. न्यायदेवता आम्हाला कितपत न्याय देतील. नाहीतर Yes. आम्ही सुप्रीम कोर्टातही जायला तयार आहोत. ओके.